नमस्कार. आम्ही शिर्डीचे शेळके पाटील. आम्ही एक 4 एकराचं क्षेत्रामध्ये आम्ही सायलेन्स किंग ही व्हरायटीची मका पेरलेली आहे. ती एक मोर घासासाठी म्हणून पेरलेली आहे. आपण 25 मे रोजी केलेली आपण. तर तिचा रिझल्ट एक नंबर आलेला आहे आता आम्हाला दीपक भाऊच्या मार्गदर्शनामुळे. आणि यापुढे पण दीपक भाऊनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला चांगलं. आणि पुढची औषधं पण आम्ही त्यांच्याकडूनच घेत राहतो. पुढचे दीपक भाऊ आम्हाला सल्ला देतात. सचिन दादा आणि मिलिंद दादा शेळके या ठिकाणी 4 एकर त्यांच्या मुरघासासाठी लागवड केलेल्या मका पिकाचं कीटकनाशक नॅनो DAP, नॅनो युरिया आणि स्मार्ट योद्धा इमामेक्टिन ह्या औषधाची खरेदी करण्यासाठी ते आपल्याकडे आज या ठिकाणी आलेले आहेत. 25 मे रोजी आपण 4 एकर क्षेत्रामध्ये पेरणी यंत्राच्या साहाय्याने एकरी 2 पिशव्या म्हणजेच 4 एकरासाठी 8 पिशव्या सायलेन्स किंग ह्या मक्याची पेर केलेली आहे. तर आज ती मका सरासरी गुडघ्याच्या वरती आणि कमराच्या थोडी खाली आहे. 35 दिवस ह्या मक्याचं वय झालेलं आहे. एकंदरीत ह्या मक्याला आतापर्यंत आपण तुम्ही जे माझ्याकडून खरेदी केलेले जी बिलं आहे ते बिलं माझ्या आता समोर आहे. तर त्या बिलामध्ये मका बियाण्याच्या खरेदीचे बिल माझ्याकडे आहे. तसेच 14-35-14 एकरी 1 गोणी आणि नायट्रो DH 100 ml आपण त्या 14-35-14च्या गोणीला कोटिंग केलं, चोळलं आणि वापरलं. त्याच्या जोडीला 500 ग्रॅम चिलिटेड झिंक म्हणजे अर्धा किलो चिलिटेड झिंक, 100 ml नायट्रो DH आणि एक 14-35-14ची गोणी हा बेसलचा डोस आपण पेरणी करताना पेरणी यंत्राच्या साहाय्याने 1 एकर मक्याला दिलेला आहे. तदनंतर सरासरी मका 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान असताना तुम्ही मक्यावरती आता ही हंगामपूर्व मका झाल्यामुळे मृग नक्षत्राच्या पूर्वी पेरणी केल्यामुळे किंवा काही प्रमाणात तिला लष्कर अळीचा प्रादुर्भाव दिसत होता. त्या अनुषंगाने तुम्ही 10 जून रोजी माझ्याकडून म्हणजे आपल्या मौनगिरी कृषी दीपक या संस्थेतून प्रोसीड प्लस, यारकर आणि स्टिकर याची खरेदी करून त्याची फवारणी आपण केली आणि त्याचा इतका उत्कृष्ट रिझल्ट परिणाम त्यांना मिळाला की त्या फवारणीवरती ती मका आता जवळजवळ कमरेच्या थोडीशी खाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ते ह्या मक्याला जो रासायनिक खताचा दुसरा हप्ता द्यायचा या संदर्भात खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आले होते. तसेच अळीच्या नियंत्रणासाठी सुद्धा त्यांनी आज आपल्याकडे चर्चा केली. परंतु सदरची मका आपण ही मुरघासाच्या अनुषंगाने केलेली असल्यामुळे आपण या ठिकाणी आता त्यांना एक फवारणी देत आहोत. तर त्या फवारणीमधूनच नॅनो DAP, नॅनो युरिया, इमामेक्टिन, स्मार्ट योद्धा याचा एकत्रित वापर आपण या ठिकाणी करत आहोत की जेणेकरून रासायनिक खताच्या गोण्या देण्यापेक्षा फवारणीमधून नॅनो DAP, नॅनो युरिया हा खताचा हप्ता आपण फवारणीतून देत आहोत. आणि त्याच्या जोडीला स्मार्ट योद्धा हे 1 लाख ppmचं कडू ऑइल असणारं कीटकनाशक जेणेकरून शहराला खेटून असल्यामुळे डुकरांचा त्रास आपल्याला संभवू शकतो. या अनुषंगाने इमामेक्टिन आणि स्मार्ट योद्धा कीटकनाशक आणि डुकरांच्या संरक्षणासाठी एकत्रित फवारणी आपण घेत आहोत. आणि त्या माध्यमातून नॅनो युरिया आणि नॅनो DAP सुद्धा चाललेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की खताची टंचाई आहे, DAP मिळत नाही आणि युरियाची टंचाई आहे, युरिया मिळत नाही. त्याला पर्यायी हा मधला मार्ग नॅनो DAP आणि नॅनो युरियाचा वापर आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यातून अधिक दर्जेदार उत्पादनाकडे आपली वाटचाल ही राहणार आहे.